30 मे 2025 सायंकाळी टाकळी काझी तालुका नगर हॉटेल रायबा समोरील रस्त्यावर एक भीषण अपघात घडला। 22 वर्षीय आदेश नंदू घोरपडे याचा या अपघातात मृत्यू झाला। पण हा खरंच अपघात होता की त्यामागे काहीतरी गूढ दडलं होतं? तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना या प्रकरणात काहीतरी काळबेर असल्याचा संशय आला। त्यांनी तपासाची चक्र फिरवली आणि जे सत्य समोर आलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला। हा अपघात नव्हता तर एक सुनियोजित खून होता। सायंकाळी आदेश नंदू घोरपडे वय वर्ष 22 राहणार कायनेटिक चौक आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे वय वर्ष 20 राहणार रंगोली चौक केडगाव हे दोघे दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत होते। अचानक समोरून आलेल्या एका पिकअप वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत आदेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। मोहित निमसे यानं 2 जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला। पण इथंच कहाणीला एक वेगळं वळण मिळालं। आदेशच्या आईनं पोलिसांना सांगितले की हा अपघात नसून त्याच्या मुलाची हत्या झाली आहे। या संशयानं प्रल्हाद गीते यांनी तपासाची दिशा बदलली आणि सखोल चौकशीला सुरुवात केली। पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि लवकरच खळबळजनक सत्य समोर आलं। आदेश घोरपडे याचं बीड जिल्ह्यातील दादेगाव तालुका आष्टी येथील एका मुलीशी प्रेम संबंध होते, मात्र तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं होतं। ही बाब आदेशला समजताच तो अस्वस्थ झाला। 30 मे रोजी त्यानं आपला मित्र मोहित निमसे आणि इतर 4 मित्रांसह दादेगाव गाठलं। तिथं मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा तीव्र वाद झाला। हा वाद इतका टोकाला गेला की सरळ आदेश आणि मोहित यांनी तिथून दुचाकीवरून पळ काढला, तर त्यांचे मित्र 4 चाकीनं परतले। पण त्यांना काय माहित होतं की त्यांचा पाठलाग केला जात आहे। टाकळी काझी शिवारातून जात असताना एका पिकअप वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की आदेशचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणी विश्वजित सुभाष पोटे वय वर्ष 25 आणि संकेत बाळासाहेब बंडाले वय वर्ष 27 दोघेही राहणार दादेगाव यांना अटक केली। आणखी 4 संशयितांचा शोध सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितले की हा खून प्रेमसंबंधातून झालाय। आदेशच्या प्रेम प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वैरातून ही हत्या घडवून आणण्यात आली। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गीते आणि त्यांच्या पथकानं हा गुन्हा सोडवला। या प्रकरणात अजून 4 जण फरार आहेत। ते कोण आहेत, त्यांचा या खुनाशी काय संबंध आहे आणि या प्रेम कहाणीचं पुढे काय झालं? टाकळी काझीतील हा खून सध्या परिसरात चर्चेचा विषय बनलाय। पोलिसांचा तपास पुढे काय उघड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।